बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग 10वा विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास। समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून जॉईन करा। या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। टिपा लिहा। लोकशिल्पकला। उत्तर, लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे। हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत। आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यात मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात। मातीची खेळणी, मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती। पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यावर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात। अशा रीतीने धार्मिक कारणातून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला। पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे। उत्तर, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगायची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय। या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे। ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे। चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत। म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा। उत्तर, विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात। कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात। औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते। चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, भूमिका करणारे कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी तज्ञांची आवश्यकता असते। मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते। दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत। बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात। इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।